पुढची महत्त्वाची बातमी बघूया। नीट पेपर फुटी आणि स्पर्धा परीक्षांच्या गोंधळामुळे देशभरात विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडालेला असतानाच एनडीए सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्राला दिलेल्या अर्थसंकल्पीय निधीची धक्कादायक आकडेवारी आता समोर आलेली आहे। एनडीए सरकारच्या कार्यकाळात शिक्षणाच्या निधीत मोठी घट। शिक्षण मंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय प्राधान्यात लक्षणीय घट। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीची आकडेवारी समोर। दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपी कडून गेल्या महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी कडेलोट झाला। शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो विद्यार्थी पोलिसांचं सुरक्षा कवच मोडून थेट संसदेवर धडकले। कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं काढण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानं या आंदोलनाचा भडका उडाला। दरवर्षी डॉक्टर होण्याचं स्वप्न उराची बाळगून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात। नीट पेपर फुटीची ही काही पहिलीच वेळ नाहीये। गेल्या दशकभरात देशात झालेल्या तब्बल 150हून अधिक विविध स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याचं एका अहवालातून उघडकीस आहे। त्यापैकी केवळ 2च प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे। बहुतांश प्रकरणं अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहेत। या स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षेकरता लाखो रुपये खर्च होतात। मात्र काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे पेपर फुटीवर ठोस उपाययोजना करण्यास सरकारला यश नाहीये। दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षांचे पेपर फुटतात। यामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होतं। यावर आता सरकारनं धोरणात्मक निर्णय करण्याची नितांत आवश्यकता आहे। गेल्या 2 दशकातील 45 मोठ्या पेपर फुटीच्या प्रकरणांचा एक अभ्यासात्मक अहवाल अलीकडे जारी झाला। प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेकरता किमान 1 लाख उमेदवारांनी अर्ज केले। विशेष म्हणजे पेपर फुटी प्रकरणातील 2 आरोपी सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे लोकप्रतिनिधी असल्याचं म्हटलं जात आहे। या घडामोडींमुळे एनडीएच्या केंद्र सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरीवर पुन्हा प्रश्न उपस्थित आहे। शिक्षण आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना पुरेसा निधी दिला जात नसल्याबद्दल यापूर्वी अनेक शिक्षण तज्ज्ञांनी विविध सरकारांवर टीका केली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणाकरता करण्यात आलेल्या निधीच्या तरतुदीत वर्षानुवर्ष फारसे बदल झाले नसल्याचं वास्तव आहे। प्रशासनातील कोणत्याही मोठ्या मंत्रालयाकरता अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या निधीची एकूण रक्कम कालांतरानं वाढवणं स्वाभाविक आहे। महागाई आणि सरकारी खर्चातील वाढ यामुळे निधीची आकडेवारी दरवर्षी वाढत जाते। मात्र एका अभ्यासात्मक अहवालानुसार 2025 या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंतची माहिती आकडेवारी समोर आली आहे। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या प्रसिद्ध आकडेवारीत एनडीए सरकारच्या पहिल्या 12 वर्षात शिक्षण मंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय प्राधान्यात लक्षणीय घट असल्याचं चित्र आहे। 2009 ते 10 यापासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली तर एकूण अर्थसंकल्पाचा आकार दरवर्षी सरासरी 10.4% वाढल्याचं स्पष्ट आहे। याचा अर्थ असा की सरकारनं दरवर्षी साधारण 10% अधिक खर्च केलाय। त्यामुळे बहुतांश सर्व मंत्रालय आणि विभागांचे अर्थसंकल्पीय वाटप दिसून येत आहे। मात्र 2014 साली शिक्षण मंत्रालयाचा केंद्रीय अर्थसंकल्पीय वाटा 4.6% होता। 2025-26 मध्ये
तो 2.5% घसरला. याचा अर्थ एनडीएच्या कार्यकाळात शिक्षण मंत्रालयाला मिळणाऱ्या निधीचा वाटा तुलनेत जवळपास निम्मा आहे. आता शिक्षण आणि आरोग्य या दोनही मंत्रालयांना मिळून केवळ 4.5% निधी दिला जातो. त्यामुळे शिक्षणाच्या विविध उपाययोजना या राबवताना निधीची प्रचंड मोठी तूट शिक्षण मंत्रालयाला सोसावी लागतीये. शिक्षण मंत्रालयाच्या निधी वाट्यात होणारी सातत्यानं घट ही भारतातील तरुणांचं भविष्य आणि त्यांच्या वाढत्या आकांक्षाच्या दृष्टीनं चिंता आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात भविष्यात ठोस सुधारणा करणं कठीण होणार आहे. आता नीट पेपर फुटीचा मुद्दा देशभर गाजतोय. मात्र ज्या विद्यार्थ्यांना आपण देशाची भावी पिढी म्हणतो त्यांच्या शिक्षण आणि त्यांच्या उपाययोजनांकरता सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नसणं ही बाब भूषणावह नाही. आता पेपरफुटीवर अंकुश ठेवायचा असेल तर विविध उपाययोजना नव्यानं राबवाव्या लागणार आहेत. त्याकरता लागणारा पुरेसा निधी शिक्षण विभागाकडे असणं काळाची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.